श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 4 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे सर्व साक्षी सर्वेश्वरा, नीलकंठा गंगाधरा, महाकाल त्र्यंबकेश्वरा, श्री ओंकार पावमशी, तू आणि रुक्मिणीशी एक तत्वा हा खास, तो वारी म्हटल्यास काय जली भेद होतो. जैसी तुमची आहे स्थिती, तंतोतंत जगतपती, जैसी ज्याची मानेल मती, तैसा तो तुझ बाहत. अनन्य भावे बाहता, तू पावसी आपल्या भक्ता, माता न धरी निष्ठुरता, आपल्या वत्साविषयी कधी. मी तुझे अजानले करू, नको माया पातळ करू, तू साक्षात कल्पतरू, इच्छा पूर्ण करी हरा. बंकटलालाचे घरात असता स्वामी समर्थ, प्रकार एक घटित आला ऐसा घडोनी. वैशाख शुद्ध पक्षाशी अक्षय तृतीयेचे या दिवशी पित्रार्थ उदक कुंभाशी देती श्राद्ध करुनिया. अक्षय तृतीयेचा दिवस वऱ्हाडातील लोकास विशेष वाटे, प्रत्येकास मोठा सण मानिती हा. त्या दिवशी काय झाले ते पाहिजे श्रवण केले. महाराज पोरात बैसले, कौतुके लीला करावया. बालका म्हणती गजानन, चिलीम द्यावी भरून, तंबाखूची मजकारण विस्तव बरी ठेवून या. सकाळपासून ऐसाच बसलो, चिलीम मुळीन नाही प्यालो, त्यामुळे हैराण झालो. भरा चिलीम मुलांनो, ऐसी आज्ञा ऐकता भली. पोरे अवघी आनंदली, चिलीम भरू लागली, तंबाखू आत घालून या. विस्तवाचा तपास केला, तो न सदनी मिळाला. काकी चूल पेटण्याला अवकाश होता विबुध हो. पोरे चित्ती विचार करती, आपापसात निश्चिती, कशी करावी याची युक्ती. विस्तव पाहिजे चिलमेला, मुले पाहून चिंतातुर, बंकट करी मद्रोत्तर. अरे जानकी राम सोनार, आहे वेटाळी आपुल्या, त्याच्याकडे तुम्ही जावे. विस्तवाशी मागून घ्यावे, दुकान ते चालण्या बरवे. विस्तव लागतो आधी पेटते बागेसरी, त्याच्या पुढे दुकानदारी, ही सोनाराची रीत खरी. आहे ठावे की तुम्हाला. पोरांनी ते ऐकले, जानकीरामाकडे आले, विस्तव मागू लागले. समर्थांच्या चिलमीसह जानकीराम रागावला, लेकरांशी बोलता झाला. अक्षय तृतीयेच्या सणाला देन कोणा विस्तव मी. पोरे म्हणाली त्यावर, जोडून आपले दोन्ही कर, नको करू हा विचार, विस्तव पाहिजे समर्थाला. महाराज श्री गजानन, देवाचीही देवजान, त्यांच्या चिलमी कारण विस्तव हा जातसे. साधू प्रती काही देता, तेथे अशुभाची नसे वार्ता. उगीच व्यावहारिक कथा सांगता आम्हा बसू नको. आम्ही आहो मुले लहान, तू मोठा आमच्याहून. ऐसे साच सुन, हे न कैसे कळे तुला. विस्तव तू देशील जरी, भाग्य येईल तुझ्या घरी. चिलीम पिऊन तृप्त जरी झाले गजानन महाराज, ते सोनारे न ऐकिले, अद्वा तद्वा भाषण केले. ज्याचे जवळ मरण आले, त्याचे पाय खोलाकडे. सोनार म्हणे बालकांशी, गजानन कशाचा पुण्यराशी, त्या चिलमी बहादराशी. साधू म्हणून सांगू नका, गांजा तंबाखू पीत बसतो, नग्न गावात हिंडतो, वेड्यापरी चाळे करीतो, पितो पाणी गटारांचे, जात गोत नाही त्याला, ऐशा वेड्या पिशाला. मी साधू म्हणण्याला नाही मुळी तयार. बंकटलाल खुळावला, नादी त्याच्या लागला, नाही देत विस्तवाला मी तयाचे चिलमीसी. तो आहे ना साक्षात्कारी, मग विस्तव कशाला पाहिजे तरी. आपल्या कर्तृत्वे कान करी, विस्तवाते निर्माण. साधूनाथ जालंधर पीत होते चिलीम फार, तरी विस्तवासाठी घर घर ना हिंडले एकदा ते. दादा उभे न राहो येत, विस्तव ना मिळे तुम्हा प्रत, नाही मला किंमत त्या तुमच्या पिशाची. पोरे विनमुख परत आली, महाराजांशी निवेदिली, हकीकत जी का झाली सोनाराची दुकानात. ती ऐकता हास्यवदन करीते झाले दयाघन, नाही आपणा प्रयोजन मुळीच त्याच्या विस्तवाचे. ऐसे म्हणून घेते झाले चिलीम आपुल्या हाती भले. बंकटलालाशी बोलले, काडी एक वरती धरी. बंकट म्हणे गुरुराया, थोडे थांबा परम सदया, विस्तव देतो करून या. काडी घासून आता मी, काडी घासल्या वाचुनी कदा न प्रकटे अग्नी, म्हणून केली विनवणी मी मनास आणा समर्था. महाराज बोलले त्यावर, उगी न करी चरचर, नुसती काडी धरणेवर, तिला मुळीच घासू नको. बंकटलाले तैसे केले, नुसत्या एका काडीस धरिले. चिलमीची यावरती भले समर्थ आज्ञा म्हणून. तो काय झाला प्रकार, ऐका तुम्ही श्रोते चतुर. प्रकट झाला वैश्वानर, काडी नुसती धरिता वरी. काडी प्रति विस्तवाचा अंशही नव्हता साचा, हा प्रभाव शक्तीचा महाराजांच्या लोकोत्तर. काडी तैसीच राहिली, चिलीम तीही पेटली, कशाचीही नाही उरली जरुरी खऱ्या साधूला.
याचे नाव साधुत्व उगीच नव्हते थोतांड. मग आता सोनाराचे घरात काय झाले ते ऐका. या अक्षय तृतीयेला मान विशेष चिंचवण्याला, जेवी वर्ष प्रतिपदेला महत्त्व निंब फुलांचे, असो भोजना बैसली पंगत, चिंचवणे वाढले द्रोणात. तो प्रकार ऐसा अगणित घडून आला तो ऐका. त्या चिंचवण्या माजारी अळ्या दिसल्या नानापरी, बुजबुजाट झाला भारी, किळस वाटली सर्वांना. लोक उठले पात्रावरून अवघ्या अन्नाते टाकून. सोनार बसला अधोवदन, कारण काही उमजेना. चिंचवण्याच्या संगे भले अवघे अन्न वाया गेले. मग त्या कोडे उमगले ऐसे वाया मीच कारण. मी न साधूशी विस्तव दिला, त्याचा प्रत्यय तात्काळ आला. गजाननाची अगाध लीला मी न खचित जाणिली. गजानन जाणवी नीर, मी त्या मानिले थिल्लर. गजानन राजेश्वर, मी त्या भिकारी मानिले. त्रिकालज्ञ गजानन, मी त्या मानिले वेडापूर्ण. कल्पतरू कारण, मी बाबूळ मानिली. गजानन हा चिंतामणी, मी लेखिली कारजानी. गजानन हा कैवल्यदानी, मी ढोंगी मानिला हो. हाय हाय रे दुर्दैवा, त्वा कैसा साधिला दावा. माझ्या हातून संत सेवा हो ना तू दिलीस. मशी असो हा धिक्कार, मी भारतभूत साचार. जन्म पावलो भूमीवर, द्वय पायांचा पशु मी. आज माझ्या भाग्यकाळी बुद्धी कशी चळती झाली. सुयोगाची दौडिली वेळ आलेली म्या करे. काही असो आता जाऊ, समर्थांचे पाय पाहू. पदी त्यांच्या अनन्य होऊ, क्षमा मंतूची मागावया. ऐसा विचार करुनी सवे घेऊनी चिंचवणी. मंकटलालाच्या सदनी आला हकीकत सांगावया. अहो शेठजी मंकटलाला, आज माझा घात झाला. पहा या चिंचवण्याला, आत किडे पडले बहु. माणसे उठली उपोषित, तेने झाला श्राद्धघात. हे ऐसे व्हावया कृत्य, माझा मीच कारण असे. आज सकाळी चिलमीला मी नाही विस्तव दिला. पोरे मागत असता भला, समर्थांच्या चिलमीस्तव. त्याचेच हे आहे फळ, चिंचवणी नाचले सकळ. ते ऐकून पंकटलाल बोलू लागला येणे रीती. तुम्ही न चिंचोके पाहिले, ते असतील किल्लेले. म्हणून हे नाचते झाले तुमचे चिंचवणी वाटे मला. सोनार म्हणे ऐसी शंका, शेठजी तुम्ही घेऊ नका. नवी चिंच होती देखा, मग चिंचोके किरके कसे. जी मी चिंच फोडिली, तिची टरफले अजून पडली. चिंचोक्यांची रास झाली, मर्जी असल्या पहा चला. आता इतकीच विनंती आहे शेठजी तुम्हाप्रती. मला नेऊन पायावरती घाला शीघ्र समर्थांच्या. क्षमा मंतूची मागेन अनन्य भावे करून. साधू दयेचे परिपूर्ण, सागर मोचेच आहेत की. समर्थांपुढे भीत भीत जानकीराम गेला त्वरित. घातले त्याने दंडवत अष्टांगेशी समर्था. आणि म्हणाला दयाघना, तुला येवो माझी करुणा. मी अपराध केले नाना, त्यांची क्षमा करावी. तू साक्षात उमानात नांदशी या शेगावात. ज्याची होती मजला भ्रांत, ती तू आज निवटिली. माझे अपराध रूपी अवघे तृण, जाळी कृपा क्रोशाने करून. समर्थ आजपासून मी नाटवाळी तुझी करीन. जी शिक्षा आज केली, तेवढीच मजशी पुरे झाली. तू अनाथांचा आहेस वाली, आता अंत पाहू नको. महाराज बोलले त्यावर, खोटे न सांगे तिळभर. तुझे चिंचवणी आहे मधुर, किडे न पडले त्यामध्ये. ते ऐकता अवघ्यांनी पाहिले त्यांची चिंचवणी. पाहिला प्रकार मावळून गेला होता तेधवा. अवघ्यांप्रती आश्चर्य झाले, समर्थांचे महत्त्व कळले. हा हा म्हणता पसरले व्रत हे त्या गावामध्ये. ज्यांचा त्यांच्या तोडी मात, हीच निघू लागली सत्य. कस्तुरीचा नाही येत वास धाकाया कवनाते. चंदुमुखी नावाचा गृहस्थ एक शेगावचा, निस्सीम भक्त समर्थांचा. त्याची कथा ऐकाही श्रोते. ज्येष्ठ मासात सभोवार बसले भक्त. अति आदरे जोडून हात दृष्टी ठेवून पायावरी. कोणी आंबे कापिती, कोणी फोडी हातात देती, कोणी पंख्याने घालिती वारा समर्थांकारणे. कोणी वाटीती खडीसाखर, कोणी गळ्यात घालिती हार, कोणी चंदन थंडगार लाविती अंगी साधूंच्या. तई महाराज म्हणाले चंदूला, हे आंबे नकोत मला. 2 कानोले उतरंडीला हे तुझ्या ते आण जा. चंदू बोले कर जोडून, आता कानोले कोठून. इच्छा असल्या तळून, ताजे आणि तू गुरुराया. तई महाराज बदले वाचे नाही, कारण ताज्याचे पाहिजे तुझ्या उतरंडीचे कानोले मज खावया. जा वेळ करू नको, उगीच सबबी सांगू नको. गुरुपाशी बोलू नको खोटे वेड्या किंचित. त्या मुखून चंदू प्रती लोक अवघे बोलती, जाये पाहून शीघ्रगती. खोटी न होय संतवाणी. चंदू घराप्रती गेला, कांतीस पुसू लागला. दोन्ही कानोले उतरंडीला आहेत काय रंभोरू. तै बोले अंगणा होऊन गेला 1 महिना. आता कानोले आपल्या सदना मिळतील कशाचे. अक्षय तृतीया दिवशी भले कानोले मी पतिराया केले. ते न आता राहिले, संपून गेले त्याच दिनी. मर्जी असल्या नवे करीते, समर्थांस्तव तळून देते.
ही पहा मी ठेविते कढई नाथा चुलीवर, तुम्ही थांबा क्षणभर, सामान अवघे तयार, नको पाहण्या बाजार कानवल्यांच्या साहित्याशी. चंदू बोले त्यावरी, ताजे नको सुंदरी, जे तू उतरंडी माझारी, दोन ठेविले तेच दे, समर्थानी ऐसे कथिले, तेच मी तुझ निवेदिले, आठवण करून चांगले पहा काही यदवा, ऐसे ऐकता पतिवचन कांता गेली घोटाळून, करू लागली शोधन कानवल्याचे चितांतरी, कानवल्याचा शोध करिता आठवण झाली तत्वता, उघड मने थांबा नाथा, सत्य गिरा समर्थांची, दोन कानवले होते उरले, मी ती उतरंडीस ठेविले, त्यांचे स्मरण नाही उरले, सगळ्या महिन्यात मज लागी, त्याच महिना होऊन गेला, असेल बुरसा वरियाला, ते खाण्याच्या उपयोगाला राहिले नसतील अन्न मात्र, ऐसे बोलून तात्काळ उठली उतरंड सर्व धांडोळली, कानवले ते ठेवलेली कळशी होती खापराची, आत जो पाहिले न्याहाळून, तो दृष्टी पडले तिच्या दोन, कानवले जे सुकून गेले होते थोडके, बुरसामुळीच नाही आला श्रोते या कानवल्याला, वटा संतवाणीला नाही लागला कधी जगी, कानवल्या ते पाहून उभयन त्यांचे हर्षले मन, धन्य साधू गजानन महासमर्थ सिद्धयोगी, चंदू कानवले घेऊन आला, समर्थांशी अर्पिता झाला, लोक करती आश्चर्याला त्याच्या कृती ते पाहून, लोक म्हणती गजानन खचित असती त्रिकालज्ञ, भूत भविष्य वर्तमान यासी अवघे कळतसे, चंदूच्या त्या कानवल्याशी सेविते झाले पुण्यराशी, राम शबरीच्या बोरांशी जेवी झाला भक्षिता, शेगावच्या दक्षिणेशी चिंचोली गाव परेसी, तेथील एक रहिवाशी माधव नामे विप्र होता, वय ज्याचे 60वर, अवयव झाले क्षीण फार, तरुणपणी संसार हेच होते ब्रह्मजाचे, प्रारब्धाच्या पुढारी कोण जातो भूमीवरी, ब्रह्मदेवे जी का खरी लिहिली अक्षरे तेच होय, माधवाशी न कोणी उरले, कांतापुत्र मरून गेले, म्हणून विरक्त झाले मन तयाचे संसारी, जी का होती चीज वस्तू ती अवघी केली फस्त, म्हणे आता माझी गत होईल कैशी देवा, म्या हमाधुमीचा संसार केला, तो आता अवघा निमाला, आठविले कधी नाही तुला एक क्षणही दीनबंधू, आता माझा वाली कोण, दीनदयाळा तुझ वाचून, माझे हे अरण्य रुदन, तुझवी देवा कोण ऐके, ऐसा अनुताप धरून, पोटी शेगावी आला शेवटी, गजाननाच्या द्वारवंटी हट्ट धरून बैसला, आरंभिले उपोषण अन्न पाण्यात ते तागुनी, वदनी वदे नारायण, खंडन पडे तयाला, ऐशा परी एक गेला दिवस परी नाही उठला, तई महाराज वदले तयाला, हे का करणे उचित नसे, हेच हरीचे नामस्मरण, कान केले मागे जाण, प्राण देहात सोडून जाता वैद्य बोलाविसी, तरुणपणी ब्रह्मचारी म्हातारपणी करीशी नारी, अरे वेळ गेल्यावरी नाही उपयोग साधनाचा, जे करणे ते वेळेवर करावे की साचार, घर एकदा पेटल्यावर कूप खणणे निरर्थक, ज्या कन्यापुत्रासाठी तू केली साठाआटी, ते अवघे गेले शेवटी टाकूनिया तुझ लागी, अशताचे पोषण केले शाश्वता विसरून, त्या कर्माची तुझ लागून फळे भोगणे भाग असे, ही फळे भोगल्याविन सुटका तुझी होईना, देहा टाकून हट्टीपणा विवेक काही करी म्हणी, ते न माधवे ऐकिले हट्टासी न सोडिले, यत्न लोकांचे वाया गेले त्याशी भोजन घालण्याचे, शेगावचा कुलकर्णी करू लागला विनवणी, भोजनास चला सज्ञ अन्नाविन राहू नका, तेही म्हणणे माधवाला नाही पटले तसाच बसला, समर्थांच्या सानिध्याला नाम घेत हरीचे, रात्र झाली 2 प्रहर, तमे आक्रमिले अंबर, निशीचा तो शब्द किर होऊ लागला वरच्यावरी, आसपास कोणी नाही ऐसे पाहून केले काही कौतुक ते लवलाही, स्वामी गजाननांनी रूप धरिले भयंकर, दुसरा यमाजी भास्कर, आपसून माधवावर धावून आले भक्षावया, तेने माधव पळाला घेऊन आपला जीव भला, धडकी भरली चित्ताला छाती धडधड उडे, बुडबुडा आला तोंडाशी शब्द फुटे नावाचेशी, ऐशा पाहुनी स्थितीशी समर्थ धरिले सौम्य रूप, आणि बोलले गरजोन, हेच का तुझे धीटपण, तो काळाचे भक्ष्यदान, असाच खाईल काळ तुला, त्याची चुणूक दाखविली, पुढची स्थिती जाणविली, तेथे पळाया नाही उरली, यमलोकात जागा तुला, माधव ऐसे ऐकता झाला विनय बोलता, यमलोकाची नको वार्ता तेवढी माझी टाळा हो, नको हे जीवित द्या धाडून वैकुंठात, हीच विनंती आपणाप्रत महाराज माझी शेवटची, यमलोकी जे दिसणार होते ते तुम्ही दाविले येथे, आता या लेकराते यमलोकी धाडू नका, माझ्या पातकांच्या राशी आहेत जरी बहुअशी,
करी त्या जाणे तुम्हाशी नाही मुळे अशक्य काही सुकृत पदरी होते म्हणून पाहिले तुम्हा ते संत भेटी चाला होते यमलोकना तयाशी ऐसे एकदा भाषण समर्थे केले हसे वदन महापतित पावन साधुचे एक करीती की श्रीमन्नारायण नारायण ऐसेच माधवा करीन भजन जवळ आले तुझे मरण आता गाफील राहू नको किंवा अजून वाचण्याची आशा आहे तुला साची ती असल्यास आयुष्याची वाढ तुझ्या करीतो मी माधव म्हणे गुरुराया नको मला आयुष्य सतया ओकटी ही प्रपंच माया त्यात पुन्हा गोवू नको तथास्तु ऐसे महाराज बदले तू जे मागसी ते मी दिले आता तुला नाही उरले जन्माचे येणे भूमीवरी ऐशा रीती दोघांचा संवाद गुप्त स्वरूपाचा झाला त्या वर्णना वाचा नाही माझी समर्थ इहलोकींचे देहभान माधवाचे निमाले जाण कित्येक बोलू लागले जन उपवाशी फिरले मस्तक म्हणून वेडेचारी करी जनकल्पना नानापरी उठत्या झाल्या त्या अवसरी त्या किती म्हणून वर्णाव्या असो माधवाचे देहावसन समर्थान सान्निध्य झाले जाण चुकले त्याचे जन्म मरण गजाननाच्या कृपेने असो ऐक्या समयी भली समर्थांशी इच्छा झाली ती त्यांनी निवेदिली आपल्या शिष्यवर्गाते वैदिक ब्राह्मण बोलवा मंत्र जागरेथे करा वेद श्रवणे देवदेवा आनंद होतो अतिशय पणे पेढे बर्फी खवा भिजल्या डाळी समीर लावा एक एक रुपया तो द्यावा घनपाटी ब्राह्मणाते ऐसे भाषण ऐकिले शिष्य विनू लागले ऐसे वैदिक नाही उरले या आपल्या शेगावे सांगाल तो करू खर्च करी अडचण आहे हीच ब्राह्मण मिळविण्याची साच आमचा उपाय येते नसे महाराज म्हणाले त्यावरी करा उद्या तयारी ब्राह्मण धाडील श्रीहरी तुमच्या वसंत पूजेला मग काय विचारता अवघे हर्षले तत्वता झाली तयारी हा म्हणता रुपये 100 झाले जमा सामान सर्व आणले चंदनाचे उठणे केले आता केशर कालविले तैसाच आणखी कापूर 2 प्रहाराचे समयाला ब्राह्मण आले शेगावाला जे पदक्रम जटेला जाणत होते विबुध हो थाटात वसंत पूजा झाली ब्राह्मण मंडळी आनंदली दक्षिणा घेऊन गेली अन्य ग्रामाकारणे संतांचे जे मनी येत ते पूर्वी रमानाथ कमी न पडे यत्किंचित ऐसा प्रभाव संतांचा बंकटलाल प्रतिवर्षी व्रत हे चालवी अतिहर्षी अजून परी शेगावाशी वंशज त्यांचे करीती हे हा दास गुण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ साधकाशी दावोपथ विमल शाह हरिभक्तीचा श्री हरिहरार्पणमस्तु शुभम भवतु इति श्री गजानन विजय ग्रंथ चतुर्थोध्याय समाप्तः। जय गजानन महाराज की जय।